आणव्यात पुढच्या आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। सुप्रिया सुळेंसह प्रणिती शिंदेंकडून राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। शरद पवारांवरती आरोप झाले तेव्हा त्यांनीही राजीनामा दिला। राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकतेने घ्यावा लागतो असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। जर नैतिकता असेल तर त्यांनी स्वतःच हा निर्णय घ्यावा। हे सरकार नैतिकतेवर आधारित आहे असे त्यांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंचा राजीनामा 100% घेतलाच पाहिजे। काँग्रेसचं सरकार असताना वारंवार राजीनामे मागितले जायचे, तेव्हा नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला जायचा। हे सरकार अतिशय निगरगट्ट आणि अहंकारी असल्याचं प्रणिती शिंदे यांनी म्हटलेलं आहे। इकडे जोरदार मागणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची होती आणि त्यावरतीच भाष्य करताना निगरगट्ट सरकार आहे असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे संवेदनशील सरकार असेल तर त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। ती मॉरॅलिटी असते, म्हणजे आदरणीय पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि जेव्हा त्यांच्या टीम्सवर आरोप झाले तेव्हा त्या काळामध्ये त्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून कशाला लांब कशाला जायचं। काँग्रेसमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा अशोकरावांनी पण राजीनामा दिलाच होता ना। त्याच्यामुळे ती मॉरॅलिटी आता माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी योग्य तो निर्णय घ्यावा। आता समाजामध्ये काय भावना लोकांची आहे ही तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर रोजच दिसते। 22 नाही आता 24-25 दिवस झाले असतील रोज लीड स्टोरी तीच आहे। त्यामुळे एखाद्या संवेदनशील सरकारला काय करायचं हे सारखंच कशाला विरोधकांनी सांगितलं पाहिजे। काहीतरी नैतिकता ही सरकारमध्ये पण असावी, तेवढीच माफक अपेक्षा।